आपण आधी गूळ घेणार आहोत, 1 वाटी गूळ, आणि तो बारीक करून घेणार आहोत. बारीक केल्यानंतर त्यानंतर पाणी टाकणार. त्यात गूळ विरघळला की मग त्यात आपण थोडं मीठ टाकणार. मीठ टाकल्यानंतर ते हलवून घेणार. ते विरघळल्यानंतर आपण त्याच्यात गव्हाचं पिठाचं कणिक मळणार. जेवढं बसेल तेवढं पीठ मळायचं गव्हाचं. जास्त घट्ट पण नाही, पातळ पण नाही, मीडियम असं मळायचं कणिक. नंतर मग थोडं 15 मिनिटं भिजत ठेवायचं. ते झाकून ठेवायचं. त्यानंतर पुऱ्या करायला घ्यायच्या. मऊ करून घ्यायचं थोडं लाटण्याने. मी असे गोळे करून घेतले. गोळे केल्यानंतर मी तेल तापायला ठेवले कढईमध्ये. तेल तापल्यानंतर पुऱ्या करायच्या छोट्या छोट्या आणि त्या तेलामध्ये सोडायच्या. मी एक महत्त्वाची टिप्स सांगते की आपल्याला गॅसपाशी असल्यावर जर हाताला चटका बसला तव्याचा वगैरे कढईचा, तर आपण त्याच्यात काय करायचं, लगेच पाण्याखाली धरायचं आणि त्याच्यावर थोडं मीठ सोडायचं. त्यामुळे ना आपल्या हाताला डाग पण पडत नाही आणि आपल्याला खूप आगक पण होत नाही. आपल्या किचनमध्ये मीठ जवळ असतं ना आणि पाणी पण जवळ असतं, त्यामुळं चटका वगैरे बसला ना तर लगेच हे करून बघायचं. एकदा करून बघा. ह्या छान छान पुऱ्या होतात खायला, डब्याला द्यायला मुलांना सकाळी सकाळी, आणि मुलं पण आवडीने खूप छान खातात. तुम्हाला आवडलं तर करून बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आठवणीने करा. हे बघा किती छान तळल्यात, त्या फुगल्यात पण पुऱ्या. थोड्या मीडियम धरायच्या, जास्त पातळ नाही करायच्या आणि जास्त जाड पण नाही करायच्या. मीडियम धरल्या की त्या व्यवस्थित फुगतात पण आणि जास्त कडक होत नाही. तुम्ही पण पुऱ्या करत असाल, कशा करतात कमेंट्समध्ये मला पण सांगा. माझ्या मुलांना ह्या पुऱ्या खूप आवडतात. मीडियम गॅसवर तळायच्या, कारण की त्या मग जास्त जळणार नाही. त्या गूळ टाकल्यामुळे लगेच लाल होतात ना, त्यामुळे मीडियम गॅस करायचा आणि मग तशा तळायच्या पुऱ्या. किटू इकडे. तुला घे खायला एक पुरी, तुझ्यासाठी केलं बघायला आणि खायला.
हे आपल्या पुऱ्या तयार झाले आहे. छान अशा बघा, तोडून पाहिल्या ना तरी छान अशा व्यवस्थित खुसखुशीत होतं.